नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गो ग्रीन संस्थेच्या पुढाकारातून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बॉटल बिनची स्थापना। प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी गो ग्रीन संस्थेच्या पुढाकारातून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात बॉटल बिनची स्थापना करण्यात आली आहे। गो ग्रीन संस्थेचे संस्थापक भरत सोनी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे। या बिनच्या माध्यमातून प्लास्टिक कचरा व बाटल्या एकत्र करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यास मदत होणार असून प्लास्टिक प्रदूषण रोखण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे। भारतामध्ये वाढत चाललेल्या प्लास्टिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर गो ग्रीन संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेत बॉटल बिन हा अभिनव कचरा व्यवस्थापन बिन सादर केला आहे। हा बिन विशेषतः प्लास्टिक कचरा गोळा करणे, त्याचे विलगीकरण करणे आणि पुनर्वापरासाठी पाठवणे यासाठी डिझाईन करण्यात आला आहे। बॉटल बिन सार्वजनिक उद्याने, सरकारी आणि शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, आरोग्य केंद्रे, समुद्रकिनारे, पर्यटन स्थळे, पेट्रोल पंप, ग्रामपंचायती तसेच रेल्वे आणि बस स्थानकांसारख्या ठिकाणी बसवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। यामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होण्यासोबतच प्लास्टिक कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन होण्यास चालना मिळणार आहे। परिसरातील नागरिकांनी प्लास्टिकच्या वस्तूचा वापर टाळावा, तसेच बाटल्या एकत्र करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी याची मदत घ्यावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल। रेडी। प्लास्टिक पोल्युशनला प्रतिबंध करण्यासाठी प्लास्टिकचा एकत्र साठा करून ते प्लास्टिक नष्ट करण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशनमध्ये ही प्रतिकात्मक एक बॉटल ठेवण्यात आलेली आहे। सर्वांना विनंती आहे की पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला जर आपल्याला प्लास्टिकची बॉटल दिसली किंवा कोणत्याही प्रकारचा प्लास्टिकचा पदार्थ दिसला तर तो या बॉटल्समध्ये टाकायचा आहे, जेणेकरून आपल्याला प्लास्टिकचा कचरा एकत्र गोळा करून तो नंतर नष्ट करता येणे शक्य होईल। थँक्यू।